नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे. राज्यभरामध्ये 16, 17 आणि 18 मार्च रोजी वादळी वारे विजांच्या गडगडाटासह जोरदार अवकाळी पावसाला सुरुवात होत आहे. तर मित्रांनो, आपण सविस्तर बघणार आहोत कोणत्या भागामध्ये विजांच्या गडगडाटासह जोरदार अवकाळी पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी. चला तर सविस्तर जाणून घेऊया. तर मित्रांनो, 16 मार्च रोजी जर बघितलं तर किनारपट्टीच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो. अवकाळी पाऊस सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट राहील. अवकाळी पावसाची शक्यता आहे. रायगड जिल्ह्याकडे पावसाची शक्यता कमी आहे. तसेच मुंबई, नवी मुंबई, पालघरकडे जर बघितलं तर या ठिकाणी विजांचा गडगडाट राहील. भागबदलत पाऊस राहील. पावसाचा जोर थोडा कमी आहे. ठाणे, पालघर, मुंबई, नवी मुंबई या ठिकाणी ढगाळ वातावरण जास्त राहील. विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतोय. नाशिककडे मात्र पावसाची शक्यता आहे. 16 मार्च रोजी या ठिकाणी पावसाला सुरुवात होत आहे. नाशिक, त्र्यंबक, खरपडा, वणी, निफाड, सिन्नर हा जो काही परिसर आहे या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. अवकाळी पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतोय. अहिल्यादेवीनगरकडे ढगाळ वातावरण राहील. भागबदलत पाऊस. पुणे जिल्ह्याकडे देखील ढगाळ वातावरण, पावसाची शक्यता कमी आहे 16 मार्च रोजी. तर साताराकडे जर बघितलं, साताराकडे ढगाळ वातावरण जास्त राहील आणि भागबदलत तुरळक ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे. जोर कमी आहे 16 मार्च रोजी साताराकडे. सांगली, कोल्हापूरच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील 16 मार्च रोजी. या ठिकाणी पावसाचा जोर कमी आहे. मात्र सोलापूरकडे, पूर्व भागाकडे सोलापूरच्या काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो. विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतोय सोलापूरमध्ये. तसेच विदर्भात जर बघितलं तर विदर्भात अवकाळी पावसासोबत गारपिटीची शक्यता देखील आहे बऱ्याच भागामध्ये. नागपूर, भंडारा आणि गोंदियाकडे 16 मार्च रोजी विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतोय आणि पावसाची शक्यता देखील आहे. पावसाला सुरुवात होत आहे. गडचिरोलीकडे देखील भागबदलत पावसाची शक्यता आहे. चंद्रपूरकडे विजांचा गडगडाट जास्त बघायला मिळू शकतोय. यवतमाळ, वर्धा या ठिकाणी देखील विजांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाची शक्यता 16 मार्च रोजी आपल्याला बघायला मिळू शकते. अमरावतीच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील. विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतोय. अकोलाकडे पावसाची शक्यता जास्त आहे. गारपीट देखील बघायला मिळू शकते अकोलामध्ये 16 मार्च रोजी. अकोला तसेच वाशिम हा जो काही परिसर आहे, वाशिमच्या भागात देखील अवकाळी पावसाची शक्यता आहे. विजांचा गडगडाट राहील. हिंगोलीकडे देखील या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो. आजूबाजूच्या परिसरामध्ये काही ठिकाणी वाशिममध्ये, हिंगोलीकडे तसेच बुलढाणाकडे जर बघितलं, बुलढाणाच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट आणि अवकाळी पावसाची शक्यता या ठिकाणी देखील आहे. खानदेशात जर बघितलं तर जोर जास्त आहे. विजांचा गडगडाट आणि गारपीट होण्याची शक्यता खानदेशात जळगाव जिल्ह्याकडे बघायला मिळू शकते. जळगाव, धुळे आणि नंदुरबार. तर या ठिकाणी विजांचा गडगडाट, अवकाळी पावसासोबत गारपीट देखील बघायला मिळू शकते खानदेशात काही भागांमध्ये. तर मित्रांनो, मराठवाड्यामध्ये जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरकडे पावसाची शक्यता जास्त आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना या ठिकाणी विजांच्या गडगडाटासह अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतोय. बीडकडे जोर कमी आहे. बीडकडे बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडे राहील. काही ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो, धाराशिवकडे जर बघितलं, भागबदलत काही ठिकाणी पाऊस राहील. लातूरकडे जोर कमी आहे. भागबदलत काही ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतोय. तसेच परभणी आणि नांदेड, वाघाळाकडे या ठिकाणी देखील बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडे राहील. भागबदलत पावसाची शक्यता 16 मार्च रोजी आपल्याला बघायला मिळू शकते. तसेच हिंगोलीकडे देखील ढगाळ वातावरण राहील. भागबदलत पावसाची शक्यता आहे. मित्रांनो, 17 मार्च रोजी जर बघितलं तर 17 मार्चच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे. 17 मार्च रोजी देखील विदर्भाकडे जोर जास्त राहील. 17 मार्च रोजी जर बघितलं तर नागपूर हा जो काही परिसर आहे, नागपूर, भंडारा, गोंदिया या ठिकाणी विजांचा गडगडाट, जोरदार अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतो. नागपूर, भंडारा, गोंदियाकडे जोर थोडा कमी आहे. मात्र गडचिरोली, चंद्रपूर या ठिकाणी विजांचा गडगडाट, जोरदार पाऊस. यवतमाळ, वर्धाकडे देखील जोरदार पावसाची शक्यता आहे. या ठिकाणी देखील विजांचा गडगडाट आणि जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये. तर मित्रांनो, या ठिकाणी यवतमाळ, वर्धा आणि अमरावतीकडे देखील पावसाची शक्यता आहे. अमरावतीकडे जर बघितलं, या ठिकाणी देखील विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतोय. 17 मार्च रोजी विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. अकोलाकडे भाग बदलत राहील. पावसाचा जोर थोडा कमी आहे अकोलामध्ये आणि आसपासच्या परिसरामध्ये. तसेच इकडे वाशिम, हिंगोलीकडे देखील पावसाची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरकडे जोर कमी आहे. जालना जिल्ह्याकडे विजांचा गडगडाट, पाऊस बघायला मिळू शकतोय. बीडकडे पावसाचा जोर वाढत आहे 17 तारखेला, 17 मार्च रोजी. तसेच या ठिकाणी अहिल्यादेवीनगरकडे पावसाचा जोर कमी आहे. किनारपट्टीला देखील ढगाळ वातावरण राहील. भागबदलत काही ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतोय. पावसाचा जोर सोलापूरकडे जास्त आहे आणि सिंधुदुर्ग, रत्नागिरीकडे देखील पाऊस बघायला मिळू शकतोय. मध्य महाराष्ट्र, खानदेशात बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण राहील. विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतोय. पावसाचा जोर या ठिकाणी थोडा कमी स्वरूपात देखील बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो, 18 मार्च रोजी जर बघितलं तर 18 मार्च रोजी पावसाचं धुमाकूळ आपल्याला मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये बघायला मिळू शकतोय. किनारपट्टीला बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण राहील आणि खानदेशात पावसाचा जोर थोडा कमी स्वरूपात बघायला मिळू
शकतोय. मात्र पावसाचा जोर जास्त राहील. तर विदर्भात जर बघितलं तर विदर्भामध्ये जबरदस्त विजांचा कडकडाट आणि अवकाळी पावसाची शक्यता नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या ठिकाणी आपल्याला बघायला मिळू शकतोय. तसेच चंद्रपूरकडे देखील विजांच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पावसाची शक्यता आहे. यवतमाळ, वर्धा, अमरावती या ठिकाणी देखील विजांचा कडकडाट जबरदस्त राहील. अवकाळी पावसाची शक्यता आहे. अकोला तसेच हा जो काही परिसर आहे वाशिम या ठिकाणी देखील विजांच्या कडकडाटासह पाऊस बघायला मिळू शकतोय. आणि बुलढाणाकडे या ठिकाणी देखील विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे 18 मार्च रोजी. मराठवाड्याकडे जर बघितलं जालना, छत्रपती संभाजीनगर विजांचा गडगडाट पावसाची शक्यता आहे. बीडकडे जोर वाढत आहे. बीड जिल्ह्यामध्ये 16 तारखेला पावसाचा जोर थोडा कमी आहे, 17ला वाढत आहे आणि 18ला जोरदार पावसाची शक्यता आहे बीड जिल्ह्यामध्ये. आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता देखील आहे. बीड आणि आसपासच्या काही परिसरामध्ये या ठिकाणी पावसाचा जोर वाढत आहे. तर मित्रांनो या ठिकाणी धाराशिवकडे जर बघितलं धाराशिवकडे देखील पावसाचा जोर, धाराशिव, लातूर वादळी वारे विजांचा गडगडाट, जोरदार पावसासोबत काही ठिकाणी आपल्याला गारपीट देखील बघायला मिळू शकते. तसेच मित्रांनो या ठिकाणी बघू शकता नांदेड, वाघाळा, परभणी तसेच हिंगोली या ठिकाणी देखील वादळी वारे विजांचा कडकडाट, जोरदार अवकाळी पावसाची शक्यता आहे. किनारपट्टीला बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते. तर मित्रांनो इकडे सांगलीकडे बघितलं, सांगली, कोल्हापूरकडे तर सांगली, कोल्हापूरकडे देखील वादळी वारे विजांचा गडगडाट आणि जोरदार अवकाळी पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. सांगली, कोल्हापूरकडे सोलापूरमध्ये देखील विजांचा गडगडाट, जोरदार अवकाळी पावसाची शक्यता आहे. सातारामध्ये विजांचा गडगडाट, जोरदार अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतोय. सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हा जो काही परिसर आहे सांगली, कोल्हापूर, सोलापूर या ठिकाणी वादळी वारे विजांचा गडगडाट आणि जोरदार अवकाळी पावसासोबत तुरळक ठिकाणी गारपीट देखील बघायला मिळू शकते. पुणे जिल्ह्याकडे बघितलं तर या ठिकाणी देखील अवकाळी पावसाची शक्यता आहे. अहिल्यादेवीनगरच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण आणि अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये 18 मार्च रोजी. तर मित्रांनो एकंदरीत जर बघितलं तर किनारपट्टी आणि खानदेशात बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण आणि भागबदलत पाऊस राहील. मराठवाडा, विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र या ठिकाणी जर बघितलं तर बऱ्याच भागामध्ये वादळी वारे विजांचा गडगडाट, जबरदस्त अवकाळी पावसासोबत काही ठिकाणी आपल्याला गारपीट देखील बघायला मिळू शकते. तर मित्रांनो अशा पद्धतीने पुढील या 3 दिवसामध्ये 16, 17 आणि 18 मार्च रोजी पावसाची शक्यता आहे. जबरदस्त काही भागांमध्ये जोरदार अवकाळी पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत 18, 19 आणि 20 तारखेला कोणत्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त पावसाची शक्यता आहे, कुठे पावसाचा जोर वाढत आहे का कमी होत आहे, आपण सविस्तर आढावा घेणार आहोत. आणि मित्रांनो पुढील 5 दिवसामध्ये पावसाचा काय अंदाज आहे सविस्तर बघणार आहोत. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये आपल्या विभागाचे नाव आम्हाला कमेंटमध्ये अवश्य कळवा. चला तर भेटू व्हिडिओसोबत. तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलला. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. भेटूया व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.